चला काजगाव संघ सलामीची जोडी आपण पाठवायची आहे मैदानाच्या आतमध्ये. काजगाव संघ आपली सलामीची जोडी लगेचच मैदानाच्या आतमध्ये पाठवा प्लीज. पहिला चेंडू एकदा वाली या बॉल वरती. अरबचा तेज तर पहिला चेंडू आपण पाहिला एका धाब्यानं श्री गणेश होतोय. चांगला चेंडू अप्रतिम चेंडू डॉट बॉल. अरबला आपण पाहतोय बदलापूर विभागातील विचार केला एक नामवंत खेळाडू आहे. मोठमोठ्या स्पर्धा अरबनं गाजवल्यात आणि दुसऱ्या बाजूला करण लहानेला आपण पाहतोय हे सुद्धा एक मोठं नाव आहे. एकच धाव आली आहे. धावफलक एकने पुढे जाईल दोन्ही आकड्यावरती. यावेळी सोडवला बॉल बिग हिट आउट ऑफ दी पार्क. बॉल बाउंड्रीच्या बाहेर षटकार. धावफलकावरती टोटल 8. जबरदस्त फटका राजच्या माध्यमातून आपण पाहतोय. यावेळेस खराब चेंडू वाईड बॉलचा इशारा पंचांकडनं आलाय. वाईड +1 2 धावा येत आहेत. 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल 10 या आकड्यावरती. दुहेरी अंकामध्ये स्कोर कार्ड आपण पाहतो डबल डिजिट मध्ये 10 10 धावा 10 ऑन अ बोर्ड. इंडियन क्रिकेट हिस्ट्री मधील सर्वात मोठा जर्सी नंबर 10 उडवला बॉल समोरच्या दिशेनं. डिफेंडर फिल्डर येत आहेत. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. 2च्या मदतीने धावफलक पुढे जाईल 12 या आकड्यावरती.
पुन्हा एकदा बॉल हवेत, लिडिंग एज. स्वतः गोलंदाज आले होते आणि इथे डायरेक्ट हिट, फलंदाज बाद. यावेळी दिलस्कूक करण्याचा प्रयत्न, दिशा करावा, वाईड बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होतीये. डबल का वरती टोटल 14. पुन्हा एकदा खराब चेंडू, वाईड बॉल. चला बॉलर्स नेम. बॅटची कडा, विकेटच्या मागे चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकच धाव आली आहे संदेशच्या बाड मधनं. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल 16 या आकड्यावरती. अजून एक खराब चेंडू, वाईड बॉल. 17 धावा धावफलकावरती. कुलबट टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेनं खोदून काढलाय. एकच धाव या बॉल वरती आली आहे. धावफलक 1 ने पुढे जाईल 18 या आकड्यावरती. अजून एक धाव, 19 धावा धावफलकावरती. वाईड बॉल, अजून एक वाईट. धावफलकावरती टोटल 20. यावेळेस कोलबट टप्प्याचा चेंडू डॉट बॉल आलाय. जरी 4 खराब चेंडू फेकले तरी सुद्धा आतापर्यंत गोलंदाजी खूप चांगली केली आहे. अजून एक चांगला बॉल, डॉट बॉल आलाय. बॉल हवेत. एक धाव या बॉल वरती आली आहे. धावफलक 1 ने पुढे जाईल. धावफलकावरती टोटल 21. 21. 2 षटकांचा खेळ संपलाय. तिसरे षटक मार्गस्थावरती एक गोलंदाज. चला बॉलर्स नेम आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे.
रहीम आलाय तिसऱ्या ओव्हरमध्ये. गोलंदाजी मार्कवरती 2 षटकामध्ये 21 बनवलेत कासगावनं DM बॉईज. आपण पाहतोय बदलापूर हा संघ, तर दुसऱ्या बाजूला कासगाव. उडवला समोरच्या दिशेने फटका. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न सुरू झाला आहे आणि इथे 2 धावा कंप्लीट. चला, पंचांवरती कुठल्या प्रकारे दबाव टाकण्याचं काम आपण करू नका. पंच अतिशय दक्ष आहेत. धावफलकावरती टोटल 2 ने पुढे जाईल. 23-23. फुलरलेनचा बॉल होता, बीट झालाय. पंचांचा इशारा येणं बाकी आहे. वाईड +1. वाईड +1. अशा 2 धावा येत आहेत. धावफलकावरती टोटल 25-25. यावेळेस फलंदाज बाद. डॉट बॉल. करणला परतावा लागेल. नवीन फलंदाज नितेश आलाय. या षटकातील 4 चेंडू शिल्लक आहेत. धावफलकावरती टोटल 25-25. चांगला चेंडू. डॉट बॉल. बॅटची काढा. अजून एक धक्का. फलंदाज बाद. धाव संख्या स्थिरावली गेली आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. आडवा बाटना लॉक केलाय. एक धाव तर कंप्लीट केली आहे. एकापेक्षा जास्त काहीच नाही आहे. एकानं धावफलक पुढे जाईल. 26-26 या आकड्यावरती.
बॅटची कडा विकेटच्या मागे चेंडू ट्रॅव्हल करतोय. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरी धावेचा प्रयत्न आणि इथे फलंदाज बाद एकच येते. धापलकावरती टोटल 27 आणि जिंकण्यासाठी 28 धाव्याची गरज. बघा काय प्रॉब्लेम असेल तर येऊ शकता तुम्ही. चला खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचवायची आहेत. अरब आणि पापा. चला जास्त वेल करू नका. डीएम बॉईज बदलापूर लगेचच आपण क्रीज वरती यायचं. अरब आणि पापाची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय.
सैफ उर्फ पापा. गोलंदाजी मार्कवरती करण. 28चा पाठलाग करायचा आहे. पहिलाच बॉल सुरेख फेकला आहे. डॉट बॉल आला. डॉट बॉल जास्तीत जास्त फेकावं लागतील या मॅच मध्ये वर्चस्व कायम ठेवायचं असेल कासगाव या टीमला. आणि अजून एक चांगला बॉल. अजून एक डॉट बॉल. अजून एक चांगला चेंडू विकेटच्या मागे. एक धाव एका धावेनं अरबनं आपला अकाउंट ओपन केला. चांगला बॉल वेगावरती स्वार झालाय करण लहाने. 30 तर्रार गोलंदाज. एकच धाव आली. एकापेक्षा जास्त काहीच नाहीये. चांगला फटका. पायातनं हा बॉल उडवलाय. एकच धाव कंप्लीट केली आहे. दुसरी धावेचा प्रयत्न सुरू झालाय आणि इथे 2 धावा कंप्लीट. 2च्या मदतीने धावफलक पुढे जाईल 4 या आकड्यावरती. उडवला बॉल. ऑप्टेड इट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक डबल डिजिट मध्ये दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचलाय 10 या आकड्यावरती. एका ओव्हर मध्ये 10 खर्च केल्या करणनं आता 12 मध्ये 18 बनवायचे आहेत मॅच जिंकण्यासाठी डीएम बॉयज बदलापूर या टीमला. बारा चेंडू जिंकण्यासाठी 18 धावेची गरज. सैफ ऑन स्ट्राईक. पहिलाच बॉल सुरेख फेकलाय. यंगस्टर आपण पाहतोय कासगावच्या माध्यमातून. अजून एक चांगला चेंडू. एकच धाव आली या बॉल वरती.
धावफलक 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. नेवाली संघ आपण उपस्थित राहायचं ड्रॉ साठी आणि यातनं जिंकणारा संघ आणि नेवाली संघ यांच्यामध्ये ड्रॉ केला जाईल. जो संघ ज्या संघाला बायची चिठ्ठी मिळेल तो आजच्या दिवसातील शेवटच्या मॅच मध्ये दाखल होईल आणि यापुढील सामने 2 षटकांचे असतील. याची प्रत्येकी संघाने नोंद घ्यायची. कोणती आर्ग्युमेंट इथे स्वीकारली जाणार नाहीये. कोलवा टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेनं लॉक केला. बॉल बॅक ड्राईव्ह, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. धावफलकावरती टोटल 15. अरबला आपण पाहतोय खूप चांगला खेळाडू आहे. अष्टपैलू कामगिरी सातत्यानं त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. नौका गोलंदाज आहे. चला कासगाव जास्त वेळ घेऊ नका. चांगला बॉल, अप्रतिम चेंडू, डॉट बॉल. उडवला बॉल समोरच्या दिशेनं लॉक केलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, दमदार षटकार. सात चेंडू 5 धावेची गरज. सॉरी 7 चेंडू 7 धावेची गरज. 7 चेंडू आणि 7 धावेची गरज आहे. धावफलकावरती टोटल 21. चांगला बॉल, डॉट बॉल. आता 6 मध्ये 7 धावेची गरज आहे. सहा चेंडू जिंकण्यासाठी 7 धावेची गरज. ड्रॉ. हा सामना झाल्यानंतर लगेच ड्रॉ केला जाईल. चला कोले संघाचा कॅप्टन आपण उपस्थित राहायचं आहे आणि यातनं जिंकणारा संघ कोलेगाव बी समोर खेळणार आहे आणि नेवाली संघाला इथे बाय प्राप्त झाली आहे. अविनाश जाधव, लकी हँड्स. या वर्षामध्ये त्यानं भरपूर काही अचीव केली आहे. लग्न झालं त्यानंतर अतिशय फॉर्म मध्ये आलाय आणि आपल्या संघाला पहिला चेंडू सुरेख फेकलाय आणि इथे येतोय डॉट बॉल.
5 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावेची गरज. यातनं जिंकणारा संघ कोलेगाव ब समोर खेळणार आहे. नेवाली संघाला बाई प्राप्त केली आहे. अभिनंदन टीम नेवाली. खूप चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये नेवालीचा राहिला आहे. बॅटची कडा, बॉल हवेमध्ये, झेलची संधी आणि इथे झेल ड्रॉप प्रयत्न अटूट केले आणि इथे फलंदाज बाद. चार चेंडू जिंकण्यासाठी 6 धावेची गरज. विकेट सॅक्रिफाईस केली जब्बरची. जब्बर सुद्धा विस्फोटक फलंदाज आहे. काही गरज नव्हती मी म्हणेन ही धाव घेण्याची, मात्र जर तरला महत्व नाही आहे क्रिकेटमध्ये. 4 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावेची गरज. एखादा बिग हिट. चार चेंडू जिंकण्यासाठी 6 धावेची गरज. चांगला बॉल, डॉट बॉल. या गोलंदाजाचं वैशिष्ट्य आहे, जेव्हा कमी धावा असतात तेव्हा खूप चांगली गोलंदाजी हा गोलंदाज करत असतो. गोरेगावच्या क्रीडांगणावरती 5 धावा याच गोलंदाजानं डिफेंड केल्या होत्या आणि आता 3 मध्ये 6 बनवायच्या आहेत. उडवल्या बॉल हवेमध्ये आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. सामना फिनिश. चला टॉस साठी या. चला टॉस साठी या. डीएम बॉयज. डीएम बॉय टॉस करून घ्या लगेच. सामना 2 षटकांचा असेल.